युद्धाचा तो 8वा दिवस. चित्र स्पष्ट झालं होतं. पांडव जिंकताना दिसत होते आणि कौरव हरताना. राजज्योतिषाला बोलावणं धाडलं. तिथे धृतराष्ट्र होते, महात्मा विदुर होते. राजज्योतिषाला प्रश्न झाला, तू तर म्हणाला होतास कौरव जिंकणार, पांडव हरणार. इथे तर अर्ध्यापेक्षा जास्त सेना आमची निपटली आहे. तेव्हा माहितीये तो राजज्योतिषी काय म्हणाला? तिथे कोणीतरी आहे ज्याने नक्षत्रांची दिशा बदलली आहे. कोणीतरी आहे जो वेळ आणि नियतीच्या पलीकडला आहे. कोणीतरी तिथे आहे. तेव्हा महात्मा विदुर म्हणाले, तो कृष्ण आहे. तिथे कृष्ण आहे. शिवसेनेवर आलेल्या प्रत्येक संकटाला, त्या संकटांवर काळ बनवून शिवसैनिक हा कृष्णाच्या अवतारात आहे आणि प्रत्येक नक्षत्राची दिशा बदलणार आहे. येणारा भविष्य काळ हा शिवसेनेचा असेल. हे त्रिवार सत्य आहे. हे त्रिवार सत्य आहे.